तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देणार आहे। कारण एकाच वेळेस अर्ज भरून एका महिलेचा अर्ज मंजूर झाला, दुसऱ्या महिलेचा पण अर्ज मंजूर झाला, पण एका महिलेच्या खात्यात पैसे आले पण दुसऱ्या महिलेच्या खात्यात पैसे आले नाही, तर पैसे तुमचे गेले कुठे आणि कधी जमा होणार, त्याचप्रमाणे भरपूर प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल आणि तुमचे पैसे तुमच्या खात्यात आले नसेल, तर तुमचे पैसे माहेरच्या खात्यात गेलेले आहे किंवा कोणत्याही दुसऱ्या बंद पडून असलेल्या खात्यामध्ये ते पेंडिंग आहे किंवा जमा झालेले आहे, पण तुम्हाला मेसेज आलेला नाही। कारण लग्नाआधी शाळा शिकत असताना किंवा कॉलेज शिकत असताना स्कॉलरशिपसाठी किंवा दुसऱ्याही कोणत्याही वैयक्तिक कामासाठी भरपूर महिलांनी आपल्या माहेरी बँक अकाउंट काढलेले आहे आणि लग्न झाल्यानंतर त्या बँक अकाउंटकडे दुर्लक्ष झाले किंवा ते KYCमुळे बंद पडले किंवा कोणत्याही कारणामुळे ते बँक अकाउंट त्यांना वापरता आले नाही। नंतर सासरला आल्यानंतर त्यांनी त्यांच्या वैयक्तिक कामासाठी दुसरे अकाउंट काढले आणि त्या अकाउंटवर त्या व्यवहार करत राहिल्या। आणि गव्हर्नमेंट ह्या योजनेचे जे पैसे पाठवत आहे ते DBT मार्फत पाठवत आहे, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमध्ये तुमच्या बँक अकाउंटवर पैसे पाठवले जात नाही, तर तुमच्या आधार क्रमांकावर पैसे पाठवले जाते। अकाउंट नंबर, तुमचं नाव हे चेंज होऊ शकतं, पण आधार क्रमांक हा कधीच चेंज होत नाही। आणि आधार क्रमांकावर पैसे पाठवल्यानंतर ज्या बँकेला तुमचं खातं सर्वात आधी सीडिंग झालेलं असेल, ते जुनं अकाउंट असू शकते, तुमचं माहेरचं अकाउंट असू शकते किंवा तुमच्या सासरचं नवीन अकाउंट असू शकते, कोणत्याही अकाउंटमध्ये ते पैसे जमा होऊ शकतात। यामध्ये काही अर्जदार महिला अशा आहे की त्यांनी माहेरला असताना एक जुनं अकाउंट काढलं, त्यानंतर लग्न झाल्यानंतर एक दुसरं अकाउंट काढलं आणि पती वाढल्यानंतर त्यांनी पुन्हा दुसरं लग्न केलं, त्यानंतर त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी एक दुसरं अकाउंट काढलं। असे त्यांच्या अकाउंटची संख्या वाढत गेली, पण ते अकाउंटला विसर पडला, पण त्यांचं ते खातं KYC डिॲक्टिवेट राहिलं, पण आधार सीडिंग त्या खात्यामध्ये ॲक्टिवेट राहिलं। त्यामुळे त्या खात्यामध्ये सुद्धा तुमचे पैसे जाऊ शकतात, याचे 100% चान्सेस आहे। तर तुम्हाला ते सर्व खाते चेक करायचे आहे जे तुम्ही भविष्यात काढलेले होते। त्या ठिकाणी तुम्ही आधार क्रमांक दिला होता, आधार लिंक केला होता, कारण याआधी आधार सीडिंगचा हा प्रकार व्यवहार करण्यासाठी वापरण्यात येत नव्हता, पण आता गव्हर्नमेंटकडून हा प्रकार वापरण्यात येत आहे। त्यामुळे तुम्हाला जेवढे काही तुमचे जुने अकाउंट आहे, लग्नाआधीचे, लग्नानंतरचे, किंवा तुम्ही विसर पडला असेल, तर तुम्हाला हे कसे चेक करायचे आहे, तर तुम्ही सर्वात आधी आधार केंद्रावर जा, ज्या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक घेऊन तुमचा अंगठा लावून तुमचे पैसे चेक केले जातात किंवा तुमचे पैसे बॅलन्स चेक केले जाते किंवा विड्रॉल केले जाते। त्या ठिकाणी तुम्ही जा। तुम्हाला जर आठवत असेल की आपलं या बँकेचं जुनं अकाउंट होतं, तर त्या ठिकाणी तुम्ही थंब लावून चेक करा, किंवा जुनं पासबुक असेल, हरवलं असेल आणि तुम्हाला आठवत आहे की लग्नापूर्वी त्या बँकेमध्ये आपलं अकाउंट होतं, तर त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन द्या की हे अकाउंट मला चेक करायचं आहे किंवा ॲक्टिवेट करायचं आहे। जर ते अकाउंट तुमचं आता पण चालू असेल आणि त्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असेल, तर ते खातं तुम्ही तुमच्या गावी ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या पत्त्यावर ट्रान्सफर करून घ्या, कारण बँक टू बँक हे अकाउंट दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकते। आणि त्यानंतर जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त अकाउंट आहे आणि दोन्ही अकाउंट तुमचे सुरू आहे, तुम्हाला SMS सुद्धा येतात। त्यासाठी तुम्हाला आधार सीडिंग ॲक्टिवेट आहे की डिॲक्टिवेट आहे ते चेक करणे महत्त्वाचे आहे। हा व्हिडिओ पाहून तुम्ही चेक करू शकता तुमच्या आधार नंबरवर OTP टाकून की तुमचा यामध्ये कोणते अकाउंट ॲक्टिवेट आहे किंवा डिॲक्टिवेट आहे किंवा नो रेकॉर्ड फाउंड दाखवते। जर तुमचं अकाउंट नो रेकॉर्ड फाउंड दाखवत असेल, तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे DBT सीडिंगसाठी। तर DBT सीडिंगसाठी अर्ज कसा करायचा हा व्हिडिओ पाहून तुम्ही अर्ज बँकेमध्ये भरू शकता। जर तुमच्याजवळ एकच अकाउंट असेल आणि ते रेकॉर्डमध्ये फाउंड दाखवत नसेल किंवा DBT सीडिंग दाखवत नसेल, तर शेवटचा उपाय तुम्हाला सांगतो, तुम्ही बँक पोस्टचं अकाउंट काढा। पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा तुम्हाला सेविंग अकाउंट काढून मिळते, त्या ठिकाणी तुम्ही अकाउंट काढा आणि पोस्ट बँकचं अकाउंट ऑटोमॅटिक तुमच्या आधार नंबरला सीडिंग होईल आणि तुमचे अडकलेले पैसे जमा होईल।